गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणजे उजनी धरण अखेर उपयुक्त पाणीसाठ्याच्या दृष्टीने 100% भरले आहे। 28 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेच्या अहवालानुसार धरणाची जलपातळी 496.820 मीटर झाली असून उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC 99.78% वर पोहोचला आहे, जो प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेच्या जवळपास आहे। एकूण पाणीसाठा 117.11 TMC इतका नोंदविण्यात आला आहे। धरणात सध्या 58,309 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून भीमा नदी पात्रात 61,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे। जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवकेपेक्षा किंचित अधिक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील उपयुक्त पाणीसाठा 1.42 TMC आणि एकूण पाणीसाठा 1.41 TMC ने अधिक आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह लाभ क्षेत्रातील पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योगांसाठी मोठा दिलासा मिळाला असून यंदाची पाण्याची चिंता जवळपास पूर्णपणे दूर झाली आहे।